नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने एक नवीन आदेश जाहीर केलेला आहे। तो आदेश म्हणजे तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष हे निवडण्याचा, म्हणजे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष असंच धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदुरली शहरातील प्रथमच शहर अध्यक्ष नन्ना वाधवानी झालेले आहे, पण ते बिनविरोध निवडून आले होते आणि आता थेट या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे। ही प्रक्रिया जी आहे आपण बघू शकतो का या ठिकाणी हे रेस्ट हाऊस हे प्रक्रिया सुरू होत असताना या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी आहे आणि पदाधिकारी असून या ठिकाणी एकूण 7 फॉर्म आलेले आहे। तालुक्यातून 7 फॉर्म आलेले आहे, 7 अर्ज दाखल झालेले आहे। 7 अर्ज दाखल झाले असता या ठिकाणी आपण बघू शकतो का हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहे आणि आता काही वेळातच कोण तालुका अध्यक्ष होणार आणि काय होणार हे सर्व माहिती आम्ही तुम्हाला आपल्याला पोहोचवणार आहे। तत्पूर्वी आपल्यासोबत निवडून गणल्या गेलेले भाजपा सरचिटणीस आहे, तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया। भारतीय जनता पार्टीने एक आदेश जारी केला की संपूर्ण महाराष्ट्रातील अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष हे थेट निवडणूक घेऊनच भारतीय जनता पार्टीमध्ये त्याला अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष किंवा शहर अध्यक्ष बनाव। तुम्ही काय सांगाल निवडणूक अधिकारी या नात्याने? भारतीय जनता पार्टीने प्रथम तुमचं नाव सांगा। मी निवडणूक अधिकारी म्हणून हरिचंद्र उत्तमरावजी खंडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष, विधानसभा संयोजक, धामणगाव रेल्वे। भारतीय जनता पार्टीने नवीनच एक उपक्रम आणला। याच्या अगोदरही निवडणूक व्हायच्या, परंतु यावेळेस वयाची अट घातलेली आहे। 35 ते 45 वयोगटातील हा भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष असायला पाहिजे। पुन्हा भारतीय जनता पार्टीची प्रदेशानं काही गोष्टीची नवीन रचना केली। ज्या ठिकाणी 100 बूथच्या वर आहे तिथे 2 विभागले गेले, 2 मंडल अध्यक्ष घोषित होईल आणि ज्याप्रमाणे चांदूर रेल्वे तालुका हा 100 बूथच्या अंदर असल्यामुळे इथं एकच मंडल अध्यक्ष आणि शहराला नवीन दर्जा मिळाल्यामुळे इथं शहराचा पुन्हा एक अध्यक्ष असे या तालुक्याला 2 अध्यक्ष मिळतील। तसेच देवेंद्रजी फडणवीस यांनी जो काही कार्यक्रम पक्षांतर्गत राबवला हा खालपासून वरपर्यंत हा ह्याच पद्धतीनं पूर्ण प्रदेशात हा राबवला जाणार आहे। प्रथमच मला वाटतं ही निवडणूक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशी पार पडत आहे, काय सांगाल तुम्ही? काय सांगाल? महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांदूर रेल्वे म्हणजे अमरावती जिल्हा अध्यक्षाच्या आदेशानुसार सर्व संघटक म्हणजे 37 ठिकाणी हे मंडल अध्यक्ष निवड होणार आहे आणि प्रत्येक तालुक्यात, शहरात म्हणजे सर्वात पहिले जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार पहिले बूथ समित्या केल्या, नंतर शक्तीप्रमुख केले, त्याच्यानंतर मंडल अध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी, चांदूर रेल्वे विभागाची जबाबदारी हरिचंद्रजी खंडाळकर, माजी सरचिटणीस भाजपा, आणि त्यानिमित्त त्या प्रक्रियेत आम्ही आज चांदूर रेल्वे येथे सर्व कार्यकर्ते, बूथ समिती सदस्य, सक्रिय सदस्य व इतर माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्य, सभापती आणि जे सक्रिय सदस्य आहे, प्रमुख पदाधिकारी यांची सर्व बैठक आणि कार्यकर्ते, महत्त्वाचे कार्यकर्ते त्यांची बैठक लावली आणि त्यांना फॉर्म भरासाठी त्यांचा पार्टीचा जो कार्यक्रम आहे त्यांना सुचवलं। त्या हिशोबाने त्यांनी आम्ही वेळ दिला। त्यांनी म्हणजे जवळपास अर्ध्या तासात सर्व फॉर्म सबमिट केल्यानंतर ते फॉर्म भरून घेतले। त्यापैकी 7 फॉर्म या तालुक्यात आले आहे आणि सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे का? मग निवडणूक प्रक्रिया चालू आहे आता। आमची प्रक्रिया होत असताना आपल्यासोबत पुन्हा बंडूभाऊ मला एक सांगा, आता ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणि ही निवडणूक प्रक्रिया सुरू असताना आता हे जे तुम्ही निवड करताय हे थेट चांदूर रेल्वे शहरातून होते पदात तुम्ही करणार आहे की कुठेतरी तुम्ही याला फॉर्म वगैरे पाठवता, काय सांगाल? ही चांदूर रेल्वे शहराची तर पहिलेच म्हणजे 9 तारखेलाच ही प्रक्रिया पार पडली। चांदूर रेल्वे शहरामध्ये एकच फॉर्म आल्यामुळे इथे बिनविरोध नंदा वाधवानीची निवड झाली आहे। पण ही ग्रामीण म्हणजे तालुक्याची निवडणूक आहे। याच्यामध्ये लोकशाहीप्रमाणे आमच्या पक्षामध्ये लोकशाहीप्रमाणे निवडणुका होतात। प्रथमच होऊन झाली अशी निवडणूक नाही, प्रत्येक वेळेस निवडणुका होतात, फक्त यावेळेस थोडा कॅटेगरी बदलला। यावेळेस थोड्याची वयाची मर्यादा आली, 35 ते 45ची मर्यादा दिली। प्रथम
शहराची झाली, त्याच्यानंतर तालुक्याची होईल, तालुक्याच्या झाल्यानंतर जिल्ह्याची निवडणूक होईल, जिल्ह्याची झाल्यानंतर राज्याची होईल आणि राज्यामधून जे निवडून येईल प्रत्येक भारतामध्ये ही प्रक्रिया पूर्ण भारतामध्ये चालली आहे आणि पूर्ण भारतामधून जे निवडणूक होईल, निवडून येतील त्याच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष बनतील. अशी हे लोकशाहीप्रमाणे आमच्या पक्षामध्ये ही शिस्तबद्ध प्रमाणे हा आमचा कार्यक्रम आहे. नक्कीच. प्रथम तुमचा परिचय द्या. मी बबन गावंडे, तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, चांदूर रेल्वे ग्रामीण. पण तुम्ही म्हणजे तालुका अध्यक्षाची आज या ठिकाणी निवड चालू आहे. मी फॉर्म भरलेला नाही, वयाची अट असल्यामुळं मी फॉर्म भरला नाही. आज मी अध्यक्ष आहे. जोपर्यंत नवीन अध्यक्ष येत नाही तोपर्यंत मी अध्यक्ष आहेच. आणि भारतीय जनता पार्टीनं जो हा निर्णय घेतला की कार्यकर्त्यातूनच अध्यक्ष निवडला पाहिजे, या प्रक्रियेला माझं पूर्ण समर्थन आहे. आणि कार्यकर्त्यालाही असं वाटलं पाहिजे की आपल्याला विचारून हा कार्यक्रम घेतला गेला. नक्कीच हेच ते बबनरावजी गावंडे यापूर्वी चांदूर रेल्वे धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदूर रेल्वे तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते. आज त्यांची या ठिकाणी निवडणूक प्रक्रियामध्ये ते थेट बसलेले आहे आणि सध्या ते तालुका अध्यक्ष या पदावर होते. पण आता निवडणूक जो कोणी नवीन होईल तो होणारच आहे आणि ते क्षणचित्र आणि ते अपडेट तुमच्यासमोर आम्ही आणणारच आहे. आतापर्यंत आपण निवडणूक प्रक्रिया चालू त्या ठिकाणी होतो. आता आलो आपण थेट जनतेमध्ये आणि आपण बघू शकतो हे संपूर्णपणे तालुक्यामध्ये हे भाजपचे कार्यकर्ते असून या ठिकाणी तालुका अध्यक्षाची निवडणूक सुरू आहे आणि निवडणूक सुरू असताना संपूर्णपणे आपण बघू शकतो का हे संपूर्णपणे भाजपचे एक कार्यकर्ते असून या ठिकाणी प्रथमच एक अशी निवडणूक होत आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो आदेश काढलेला आहे, जो आदेश जारी केलेला आहे त्याप्रमाणे इथं धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदूर रेल्वेमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तर आपल्यासोबत माजी तालुका अध्यक्ष आहे. प्रथम तुमचा परिचय आमच्या दर्शकांना. मी भारतीय जनता पार्टी तालुका चांदूर रेल्वे ग्रामीणचा माजी तालुका अध्यक्ष संजय मधुकरराव पुनसे. महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंडल अध्यक्षाची जी प्रक्रिया राबवली आहे, आज आपल्या धामणगाव विधानसभा मतदारसंघामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये ही प्रक्रिया राबत आहे. पक्षाने जो प्रोटोकॉल दिला त्या प्रोटोकॉलनुसार आज आपल्या चांदूर तालुक्याकरिता मंडल अध्यक्षाकरिता 7 फॉर्म आपल्याकडे आले आहे. हे 7 फॉर्म मंडल अध्यक्षाकडून मंडल अध्यक्षाकरिता जे 7 फॉर्म आलेले आहे, ह्या फॉर्मची चाचपणी आपल्या इथे निरीक्षक म्हणून हरिचंद्र पाटील खंडाळकर हे आले आहे. हे खंडाळकर पाटील निरीक्षक म्हणून आले असून ते 7 फॉर्मची चाचपणी करू असून त्यांनी ते योग्य ते निर्णय घेतील. आपण काय सांगा, प्रथमच हे जे निवडणूक होत आहे यापूर्वी महाराष्ट्रात असं निवडणूक होत नव्हती, आज ती निवडणूक होत आहे, काय सांगा? यापूर्वी वरतून नाव येत होतं, आता कार्यकर्त्यातून आणि सक्रिय सदस्य याच्यातून येत आहे. हे म्हणजे चांगलं, म्हणजे कुणाला लादलेला अध्यक्ष होत नाही आहे, जनतेतून अध्यक्ष होत आहे. हे पक्ष वाढीचं मुख्य कारण आहे. आपण काय सांगा, ह्या एवढा जो भारतीय जनता पार्टीने हा कार्यक्रम घेतला आहे, काय सांगणार? मी एवढंच सांगू शकतो, मी या शहरातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि हे जे लोकशाही पद्धतीनं जे भारतीय जनता पार्टीची अध्यक्षाची जे निवड होणार आहे यात दुमत नाही, परंतु मला कुठल्याही प्रकारे यामध्ये बोलण्याचा अधिकार नाही. हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग एवरीवन. जहाँ अनुशासन होता है वहाँ कामयाबी होती है और जहाँ कामयाबी होती है वहाँ अनुशासन होता है. यहाँ टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो, यही हमारा सपना है. रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह 11वीं और 12वीं क्लास में बड़े शहरों में 5 से 6 लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते. इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदूर रेलवे से की है. इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं. मेरी सभी चांदूर रेलवे और चांदूर रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनंती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाएं. आदरणीय बावनकुळे साहेबांनी जे आदेश दिलेले आहे त्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात ही प्रक्रिया राबवल्या जात आहे. काही ठिकाणी काही प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे, परंतु आमच्या इथं असं काही होणार नाही आहे
आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला याच्यातून न्याय भेटेल अशी अपेक्षा मी बाळगतो आणि जो कोणी होईल तो आमच्यासाठी अध्यक्ष या पदावर जो राहील तो आमच्यासाठी योग्यच राहील एवढंच आजच्या विषयी सांगू शकतो. धन्यवाद. आपल्यासोबत युवा मोर्चाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्यसुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहे. काय सांगा ना, आज जे निवडणूक सुरू आहे, प्रथमच ही महाराष्ट्रामध्ये प्रक्रिया धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये चांदोली राबवित आहे, काय सांगा? पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशाच्या इतिहासामध्ये भारतातील एकमेव पक्ष भारतीय जनता पक्षाने ही लोकशाहीला बळकटीकरण देणारी आणि कार्यकर्त्या म्हणून होणारी निवडणूक राबवली आहे. खऱ्या अर्थानं यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळेल आणि सामान्य कार्यकर्त्यांमधून पक्षाचा तालुकाध्यक्ष असो, जिल्हाध्यक्ष असो, बूथ प्रमुख असो, ह्या सर्वांचा एक निवड होईल. त्या कारणाने हे चांगलं पाऊल आपल्या पक्षाने, भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी निवडलेलं आहे.